मी तुमच्याशी नेहमीसारखं बोलत नाहीये याचा तुम्हाला त्रास होत असेल ना, पण जर मी तुमच्याशी बोलले तर माझं तुमच्यावरचं प्रेम दिसेल जे तुम्हाला नकोय। तुम्ही जाताना मला फक्त इतकंच सांगायचं होतं की तुम्ही भरपूर कॉफी पिऊ नका, लॅपटॉप वापरत असताना चष्मा लावा, रात्रभर काम करत बसू नका, वेळेत झोपा आणि कामाचं खूप टेन्शन असलं ना तरी सुद्धा चिडचिड करू नका। तसं तुम्ही चिडल्यावर पण खूप क्यूट दिसता, पण तरी सुद्धा हो का? अथर्व चिडल्यावर क्यूट दिसतात? मला नव्हतं माहिती। मीरा, अगं एवढं प्रेम करतेस त्यांच्यावर, मग ते जाताना त्यांच्याशी बोलली का नाहीस? त्यांना जे वाटत होतं ना ताई त्यांनी ते सांगितलंय। मीरा 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 ऐक, माझ्यावर विश्वास ठेव। अथर्वचे तुझ्यावर प्रेम आहे अगं, आणि ते हळूहळू वाढत जाईल। मीरा, मला तुमच्या दोघांचं नातं फुललेलं बघायचंय, तुमच्यात प्रेम बघायचंय, आणि जो कोणी तुमच्या प्रेमाड येईल ना त्याला मी सोडणार नाही। बघितलंस ना सुनीता, या घरची मुलगी आहे मी, म्हणजे कोण? गृहलक्ष्मी, पण सगळं मलाच करावं लागतंय। माझ्यासाठी कधी कुणी काय करतं नाही, पण या घरच्या सुनेसाठी काय तर खीर। नर्मदा, एखाद्या वेळेला केलं तर काही हरकत आहे का? ही अंबिका इथे कशी आली? मायाच्या मागे राहील असं वाटलं होतं मला। अगं, आणि मी मायालाच सांगणार होते खीर करायला, पण ती आहे कुठे, दिसत नाहीये। आणि तुला सांगितलं कारण तुझ्या हाताला चव आहे ना म्हणून। खरंच ही माया कुठे राहिली? मीराच्या खोलीत गेली नसेल ना? जाऊन बघायला पाहिजे। वहिनी, मला माहितीच आहे की मी खीर खूप छान करते, पण माझ्या मदतीसाठी कोणीच आलं नाही। तुमची सून तर नाहीच नाही। मी सकाळी उठल्यापासून सगळी कामं करतेय, स्वयंपाकही केला, म्हणजे सुनीता होती मदतीला म्हणून स्वयंपाक पूर्ण झाला, पण मीरा आली का मदतीला? नाही। नर्मदा, मीरा या घरची सून आहे। एखादा दिवस तिने जर का काम नाही केलं आणि येऊन फक्त खाल्लं तर काय हरकत आहे? आणि ती जरा रुसली आहे ना म्हणून तुला सांगितली खीर करायला। हे बघ, तुझ्या हातची खीर खाल्ल्यानंतर ना तिच्या चेहऱ्यावरती असा आनंद येईल। वाढतेच आहे तर काय? सुनीता, बघतेस ना, नर्मदाने स्वतःच्या हाताने मीरासाठी खीर केली आहे। आता ती तिच्यासाठी वाढते आणि तिने केलेली खीर खाल्ल्यानंतर मीराचा चेहरा कसा खुलणार आहे बघ। वा, मीराचा चेहरा खुलण्यासाठी नर्मदा खीर वाढणार, नर्मदा खीर बनवणार। छान। तुझा चेहरा कशाला खुललाय? सगळा स्वयंपाक आत आहे, तो बाहेर आणायचा आहे। जादून येणार नाहीये बाहेर। चला, हे आतच ठेवते मी आता।
त्या मंजिरी मॅडमचं ना काही कळत नाहीये. काय करणार आहेत काय माहित. आजकाल त्यांच्या बोलण्यावर सुद्धा विश्वास नाहीये माझा. जाऊ दे, तर आता मीराचं जे काही करायचंय ना ते मी स्वतः करणार आहे. माया, मीराचा विचार जरी आणलास ना मनात, तर बघ मी काय करेन. करेन कशाला, करतेच. मीराला त्रास देशील? माया, हे काय झालं? प्लीज हेल्प मी. काय तू जेवलाच नाहीस अजून? हो, ओके ओके, मीटिंग संपल्यावर बोलूया आपण. हा, पाहिलंच मंजिरी, म्हणजे स्वतःच्या बायकोनी पहाटे उठून एवढा गरम गरम डबा करून दिला, पण तुझा लाडका लेक अजून जेवलाच नाहीये. अनन्या, मी जर का ह्याच्या जागी असतो ना, तर माझ्या बायकोसमोर असं वागायची माझी हिंमतच झाली नसती. हे खाल्ल्यानंतर तू पहिल्यासारखी राहणार नाहीस. नंतर एक पोरगी आली एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.